ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध उत्पादक सभासदांच्या मालकीची संस्था आहे. आम्ही काही जे कोण मालक नाही आहे. गोकुळचा पैसा हा दूध उत्पादक सभासदांचा आहे, तो त्यांच्यासाठीच वापरला नाही. प्रशासन येणार का नाही हे आमच्या हातातला विषय नाही, हा शासन दरबारी विषय. असं सोशल मीडियाला टाकून काय होणार आहे, सांगायची बदनामी करून काय मिळणार आहे, यातनं साध्य काय होणार आहे. कारण की महाराष्ट्रात एकच संघ हा टिकलेला आहे, जिवंत आहे, गोकुळ. ही संस्था मोडली तर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकरी उद्ध्वस्त होतील. नाही, माझी सर्व नेते मंडळींना विनंती आहे की गोकुळवर टीका करणं सर्वांनी टाळावं. कारण की ही संस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध उत्पादक सभासदांच्या मालकीची संस्था आहे. आम्ही काही जे कोण मालक नाही आहे. आम्ही जरी प्रशस्त असलो, संचालक असलो, तरी मालक हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक सभासद आहे. या दूध संघाच्या वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे आपण बोलणं सर्वांनी टाळावं अशी विनंती करतो. ते सांगितलं ना, आता तेच बोललो, सर्वच नेत्या मंडळींना बोललो. काही दिवसांवर निवडणुका येऊन काय अजेंडा असणार आहे, संस्थांपुढे सभासदांपुढे काय घेऊन आहात? जे आम्ही ह्या 5 वर्षामध्ये केलेलं गोकुळचं वाढीसाठी जे प्रयत्न केलेले आहेत हेच लोकांच्या समोर घेऊन जाणार. दर वाढवला. आज म्हशीच्या दूध दरामध्ये आम्ही 5 वर्षापूर्वी येण्याआधी 2 रुपये वाढवतो म्हटलं होतं. आज आम्ही 14 रुपये म्हशीच्या दुधामध्ये दरवाढ केली. गाईच्या दुधामध्ये 10 रुपये दुधाची दरवाढ केली. हे आम्ही करू शकलो. हे सगळे मुद्दे आहेत, लोकांच्या समोर आहेत. खरं तर वाढीव संस्थांच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. तुमची भूमिका काय आहे या संदर्भात? काय मार्च 2018 अखेर 3659 सभासद होते, म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये मतदानाला पात्र. आणि 21 नंतर 4193 आणि त्यामध्ये 534 जुन्या संस्था होत्या मागच्या संचालक मंडळाच्या, ते तिने सभासद करून घेतल्या नव्हत्या. त्या सभासद संस्था त्या आता पात्र झाल्या आमच्या नवीन संचालक मंडळाच्या मध्ये. आणि 3 मे 2023 पर्यंत आज अखेर 5470 ह्या पात्र सभासद आज या ठिकाणी आहेत. आणि 496 ज्या 2021 अखेर नोंदणी झालेल्या सभासद संख्या आहे ती 496 आहे. म्हणजे जो सांगितलं जाते 3000 वाढवले, 3800 वाढवले, हे सगळं खोटं आहे. गोकुळचा पैसा वापरला जातो किंवा आमच्या बदनामीसाठी वापरला जातो गोकुळचा पैसा हा दूध उत्पादक सभासदांचा आहे, तो त्यांच्यासाठीच वापरला जातो. मी तेच सांगितलं ना, त्यांना आम्ही सगळं खुलासा करायला तयार आहे. नाही, तिने सांगितलं आम्हाला तिने सांगितलं आम्हाला खुलासा करा, तर आम्ही करायला तयार आहे. तुम्ही बसून मला वाटतं ना गोकुळ चांगला आहे, चांगला चाललाय, भ्रष्टाचार नाही आहे, मग जाहीर व्यासपीठावर असं बोलू देत नाही. काय तुम्ही मिळून काय सांगणार आहे की तुमच्या आपसात काही चर्चा होत नाही काय? कारण प्रत्येकाला नेता काय ते बोलतील, प्रत्येकाची घटक इथं आहेतच. हे जरा विसंगती वाटत नाही की नेतेमध्ये तिकडे भ्रष्टाचार आरोप करतात, तुम्ही इथं म्हणताय ते नाही, ज्यांना योग्यवरती तुम्ही भेटवत्या कुणाला बसती बसत असं सुरू आहे. आता कोण केलं? एकानेच केले ना, भाजप म्हणून केलं साहेब. मुख्यमंत्र्यांचं नाव घेते प्रेसमध्ये, त्यांनाच विचारलं पाहिजे बाबा काय याच्या मागे, ते सांगू शकतील, आम्ही कसं सांगू. मुंबईत कोल्हापूरमध्ये ज्या प्रमाणात दूध जाते त्यापेक्षा जास्त विकलं जाते, त्याचा गंभीर आरोप केला, काय सत्यता आहे? रोजच्या रोज डेली रिपोर्ट येतोय, तिची माहिती घ्यावी तिने किंवा आम्हाला सांगावं, आम्ही देईन. स्टॉक आहे रोजचा रोज, किती येतंय, किती जाते, किती विक्री होते, रोजचा रोज रिपोर्ट डेली. या आरोपांमध्ये काही सत्यता नाही असं वाटतं? सत्यता काही नाही. आता जे 1200 दूध संस्थांची सुनावणी सुरू आहे, त्या सुनावणीच्या दरम्यान जे काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आल्या होतात, हे आता निवडणुकीच्या तोंडावर हे वेळ कल्पना धोरण आहे की काय त्यांचं? नाही, आता काय झालं आहे, रोज चंदगड तालुका असू दे, शाहूवाडी तालुका असू दे, गडिंग्लज, म्हणजे लांब लांबून हे दूध उत्पादक सभासद येतात
आमचं म्हणणं ऐकून घ्या म्हणतात, तिथं अधिकारी नसतात. त्यामुळे त्यांचा आक्रोश वाढत चाललेला आहे. माझी प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना योग्य तो न्याय त्यांनी द्यावा, अशी विनंती प्रशासनालाही आमची आहे. पण अधिकाऱ्यांच्या बदली अचानक ह्या पाठीमागे कोण होते? आता ते बघायला लागेल कोण असं. गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलं, त्याचा पण आरोप त्यांनी केला त्यावर. नाही आम्ही कोणाला भेटलो. निवडणूक लागेल की प्रशासन मंडळी असं वाटतं. ते आता आम्हाला कसं काय. अनभिज्ञ आहे का? हां अनभिज्ञ आहे का? मला यातलं काही माहिती नाही असं म्हणायचं आहे का? नाही, प्रशासन येणार का नाही हे आमच्या हातातला विषय नाही. हा शासन दरबारी विषय आहे. त्यांना साहेब एक असं की आमदार शिवाजी पाटलांनी जे आरोप केले किंवा बाहेर जे आरोप होते ते जाहीरपणे संचालक मंडळ जर ते म्हणले कुठल्याही व्यासपीठावर येऊन संचालक मंडळ खुलासा करायला आम्ही खुलासा करायला तयार आहे त्यांना. तुम्हाला असं तिने काय- कधी आम्हाला वेळ द्यावा, आम्ही त्यांना खुलासा करायला मोहरम तयार चोरी आहे की शिवाजी पाटील असू दे, आणि कोण असू दे, कुणी काही आरोप करू दे, आम्ही संचालक मंडळ हे- तयार आहे. उत्तर मी तेच म्हटलं ना, आम्हाला कधीही तिने आम्हाला सांगावं, आम्ही तयारी खुलासा करायला तयार आहे. म्हणल्यातच ना. तिने फक्त तिने वेळ द्यावा आम्हाला. शिवाजी पाटील ज्या तुलनेत आरोप करतायत, तीव्र आरोप आहेत, या पाठीमागे बोलवतात आणि अदृश्य शक्ती कोण आहे ते आता तुम्हीच त्यांनाच विचारायला बरं होईल. सोशल मीडियावर गोकुळची मोठ्या प्रमाणात बदल होते. गोकुळ यात काय काय चाललं या संदर्भात आरोप होतात. काही संघटना, काही संचालक ते व्हायरल करतात. त्याला गोकुळकडून काही प्रत्युत्तर मिळत नाही. त्यामुळे त्यात तर ते असं काही समजून नाही शक्यता आहे. नाही, तिने आमच्याकडे मागणी करावी ना, काय असेल ते. असं सोशल मीडियाला टाकून काय होणार आहे? सांगायची बदनामी करून काय मिळणार आहे? यातनं साध्य काय होणार आहे? कारण की महाराष्ट्रात एकच संघ हा टिकलेला आहे, जिवंत आहे, गोकुळ. ह्याला तुम्ही जर बदनाम करणार तर याच्यासारखं वाईट काय नाही. संचालक म्हणून आपण सगळे काय ऍक्शन घेणार आहोत. नाही, ते त्याने ठरवायला पाहिजे ना, टाकणाऱ्याने ठरवायला पाहिजे ना. बदनामी तुमची होते, संचालकाचे मग तुम्ही आहे. गोकुळ बदनाम होता. आज तीच तर माहिती द्यालो ना तुम्हाला, आम्ही काय केले 5 वर्षात तेच. ईडीची चौकशीची मागणी पण केली. हां, ईडी चौकशीची ते आता त्यांचा विषय आहे ना, तो पर्सनल त्यांचा विषय आहे. असं तरी गोकुळची बदनामी होते. पण तेच मी सांगितलं, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींना मी तेच सांगितलं की गोकुळवर तिने बोलणं टाळावं. ही संस्था मोडली तर कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकरी उद्ध्वस्त होतील. आज ह्या आता ह्या ज्या कोर्टात जे अपील चालू आहे, ह्या 1200-1100 संस्था आहेत, हे जर दूध बंद झालं तर 2 लाख दूध कमी होणार आहेत संघाचं. मग हे कुणाला जाणार आहे? हे डायरेक्ट अमूलला जाणार ना. त्यांना साहेब अमोलला सपोर्ट करायचं म्हणजे गोकुळकडं जाते. कारण अमोल कुणाचं आहे, काय आहे, त्याच्यामध्ये कोण आहे माहीत आहे. त्यात काय तथ्य आहे? कारण परवा त्या नाही, असू शकेल. जाहीर आरोप केले. असू शकेल, काय सांगता येत नाही. कारण की हे 2 लाख डायरेक्ट दूध मिळणार आहे ना त्यांना, बंद झाल्या तर संस्था. जे तक्रारदार होते 1214 त्यांनी जाऊन मुख्यालयाचे जे मुख्य प्रकल्पस्थळ आहे गोकुळगाव, तिथं रात्री 11 पर्यंत जाऊन त्यांनी क्रिया मारतात आणि त्या संदर्भात तुम्ही सुरक्षा विभागाकडून कारवाई करणार नाही, 5:30 नंतर ऑफिस सुटल्यानंतर जाऊन बसणे योग्य आहे काय? ते काही गुन्हा दाखल होतं ते काय केलाय ना, गुन्हा दाखल केलाय की गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला केला. सध्या महायुतीत मग महायुतीलाच डावलण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्याच्याकडून झालेला आहे. नाही, महायुतीतले सगळे नेते एकत्र आहेत आणि कोणाला डावलण्याचा काही विषय नाही, सगळे एकत्र आहेत. गोकुळची बदनामी थांबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांकडे काय करणार आहे? नाही, तसं वाटल्यास आम्ही भेटू मुख्यमंत्री महोदयांना. ओके, थँक्यू. थँक्यू. आभारी आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.